नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण MIDC 2025 भरतीसाठी मराठी व्याकरणवर आधारित प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. खाली दिलेल्या वाक्यप्रचारातून वेगळ्या अर्थाच्या वाक्यप्रचाराचा अचूक पर्याय ओळखा. अचूक पर्याय आहे जीव भांड्यात पडणे. पहिल्या 3 वाक्यप्रचारांचा अर्थ चिंता, काळजी, त्रास किंवा अस्वस्थता या नकारात्मक भावनांशी संबंधित आहे. याउलट जीव भांड्यात पडणे याचा अर्थ चिंता मिटून समाधान किंवा सुटका वाटणे असा सकारात्मक अर्थ आहे. जीव टांगणीला लागणे याचा अर्थ अतिशय चिंता वाटणे, धाकधूक लागणे, अनिश्चिततेमुळे अस्वस्थ होणे. जीवास घोर लागणे याचा अर्थ काळजी वाटणे, चिंता लागणे. जीव मोटाकुटीस येणे याचा अर्थ खूप त्रास होणे, खूप कष्ट पडणे, हैराण होणे. अपूर्वाई या प्रवास वर्णनाचे लेखक सांगा. अपूर्वाई या प्रवास वर्णनाचे लेखक पु ल देशपांडे हे आहेत. पु ल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, विनोदी लेखक, संगीतकार आणि अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे अपूर्वाई, अपूर्व रंग आणि जावे त्यांच्या देशा ही प्रवास वर्णने खूप गाजली आहेत. अपूर्वाई हे त्यांचे इंग्लंडमधील प्रवासावर आधारित विनोदी आणि मार्मिक लेखन आहे. पासून व पलीकडे या शब्दयोगी अव्ययांचा उपयोग कोणत्या विभक्ती कार्यासाठी केला आहे? अचूक पर्याय निवडा. अचूक पर्याय आहे पंचमी व सप्तमी. पासून हे शब्दयोगी अव्यय सामान्यतः पंचमी विभक्तीचे कार्य करते. ते पासून फ्रॉम या अर्थाने विलग होणे, सुरुवात किंवा ठिकाण दर्शवणे. उदाहरणार्थ, मी घरापासून निघालो. घरापासून पंचमी. पलीकडे हे शब्दयोगी अव्यय सामान्यतः सप्तमी विभक्तीचे कार्य करते. ते स्थळ किंवा पलीकडचे ठिकाण दर्शवते. उदाहरणार्थ, झाडाच्या पलीकडे घर आहे. पलीकडे सप्तमी विभक्ती आहे. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. थोराकडून सत्य बोलले जाते. या वाक्याचा प्रयोग आहे नवीन कर्मणी प्रयोग. मराठी व्याकरणात जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते आणि कर्त्याला कडून किंवा हातून असे प्रत्यय लागतात, तेव्हा तो नवीन कर्मणी प्रयोग असतो. येथे बोलले जाते हे सत्य कर्म यानुसार बदलले आहे. उदाहरणार्थ, खोटे बोलले जाते किंवा गोष्टी बोलल्या जातात. कर्ता थोर हा थोराकडून असा आलेला आहे. ग्रामगीता ही साहित्यकृती कोणाची आहे? ग्रामगीता ही साहित्यकृती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आहे. ग्रामगीता हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेला एक महत्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथातून त्यांनी ग्रामविकासाचे, नैतिक मूल्यांचे आणि सामाजिक सुधारणांचे विचार सोप्या आणि प्रसादिक भाषेत मांडले आहे. यातील शिकवण आजही ग्रामीण भागांसाठी आणि समाज प्रबोधनासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. एकच प्याला हे नाटक कुणी लिहिले आहे? एकच प्याला हे नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिले आहे. एकच प्याला हे मराठी रंगभूमीवरील एक अत्यंत महत्त्वाचे आणि गाजलेले नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिले आहे. हे नाटक मद्यपान आणि त्याचे समाजावरील दुष्परिणाम या विषयावर आधारित आहे. बालजी पेंढारकर आपण इतर पर्याय पाहणार आहोत. हे प्रामुख्याने चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक ऐतिहासिक मराठी चित्रपट बनवले. गोविंद ब देवल संगीत शारदा, संशय कल्लोळ, मृच्छकट्टी, अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत शाकुंतल, संगीत सौभद्र. खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे? आम्ही समजतो तुमच्या मनात काय आहे ते. या वाक्यात
पुरुषवाचक सर्वनाम या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे. जी सर्वनामे बोलणाऱ्यांच्या, ऐकणाऱ्यांच्या किंवा ज्यांच्याबद्दल बोलले जात आहे अशा व्यक्तींच्या नावाऐवजी वापरली जातात त्यांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. पुरुषवाचक सर्वनाम ही सर्वनामे व्यक्तींसाठी वापरली जातात. उदाहरणार्थ मी, तू, तो, ती, ते, आम्ही, तुम्ही, त्या. आम्ही आणि तुमच्या या पुरुषवाचक सर्वनामे आहेत. खालीलपैकी कोणता शब्द पुराणमतवादी या शब्दाशी सुसंगत आहे? खालीलपैकी कर्मठ प्रतिगामी हा शब्द पुराणमतवादी या शब्दाशी सुसंगत आहे. कर्मठ म्हणजे धार्मिक विधी आणि परंपरा काटेकोरपणे पाळणारा. प्रतिगामी म्हणजे प्रगतशील विचारांच्या विरोधात असलेला, जुन्या मतांना कवटाळून बसलेला, मागे ओढणारा. हे दोन्ही शब्द पुराणमतवादी या शब्दाच्या अर्थाशी पूर्णपणे जुळतात. म्हणून पुराणमतवादी या शब्दाशी कर्मठ, प्रतिगामी हे शब्द सर्वात जास्त सुसंगत आहे. महान राष्ट्र. महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. या शब्दाचा समास आहे कर्मधारय समास. हा तत्पुरुष समासाचाच एक उपप्रकार आहे. यात दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. या समासात एक पद विशेषण असून दुसरे विशेष्य असते किंवा एक पद उपमान तर दुसरे उपमेय असते. महाराष्ट्रामध्ये महान हे विशेषण असून राष्ट्र हे विशेष्य आहे. म्हणून महान असे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणाऱ्या इष्टबदलास टिंबटिंब म्हणतात. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणाऱ्या इष्टबदलास उत्क्रांती असे म्हणतात. उत्क्रांती या शब्दाचा मूळ अर्थ दीर्घकाळ चालणारी आणि टप्प्याटप्प्याने होणारी वाढ किंवा विकास असा आहे, जो हळूहळू येणाऱ्या इष्टबदलास अचूकपणे स्पष्ट करतो. इतर पर्याय आपण पाहणार आहोत. क्रांती. क्रांती हा शब्द अचानक आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांसाठी वापरला जातो. परिवर्तन हा एक सामान्य शब्द आहे जो कोणत्याही बदल दर्शवतो, तो हळूहळू होवो किंवा वेगाने. प्रगती हा शब्द सुधारणा किंवा पुढे जाणे दर्शवतो, पण तो लगेच होणाऱ्या किंवा मोठ्या बदलांनाही लागू होऊ शकतो. ताई भावाला ओवाळते. यातील ताई हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे? ताई हा शब्द मूळ कानडी या भाषेतील आहे. हा शब्द कानडीतून मराठीत आला आहे आणि तो मोठ्या बहिणींसाठी किंवा आदरार्थी संबोधनासाठी वापरला जातो. अक्का, अण्णा हे शब्द कानडी भाषेतील आहेत. पुढीलपैकी कोणता शब्द समुदायवाचक आहे? पुढीलपैकी कळप हा शब्द समुदायवाचक आहे. हा शब्द एकाच प्रकारच्या प्राण्यांच्या समूहाला, उदाहरणार्थ मेंढ्यांचा कळप, गुरांचा कळप सूचित करतो. म्हणून हा एक समुदायवाचक शब्द आहे. इतर पर्याय. लोखंड हे एक पदार्थवाचक नाम आहे कारण ते एका धातूच्या पदार्थाला सूचित करते. पाणी हे देखील एक पदार्थवाचक नाम आहे कारण ते एका द्रवरूप पदार्थाला सूचित करते. घर हे एक सामान्य नाम आहे जे एका विशिष्ट घराला किंवा घराच्या प्रकाराला सूचित करते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.